नमस्कार मित्रांनो, तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव नाश्त्यासाठी येऊन बसतो. ईश्वरी त्याला नाश्ता देते. अर्णव नाश्ता करत नाही. त्याला अंजलीची खूप काळजी वाटत असते. अंजलीचा राग कसा घालवायचा या विचारात तो असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर घ्या ना. अर्णव डिश लांब ढकलून देतो आणि तो म्हणतो, मला नकोय हे सगळं, नकोय नाश्ता, उचलते. ईश्वरी पण चिडचिड करायला लागते. ईश्वरी म्हणते, आता मी तरी काय करू? कामवाल्या ताई अजून आलेल्याच नाही आहेत. सगळी कामं व्हायची आहेत. सगळी कामं आता मलाच करावी लागतील. सब कुछ मुश्किल है इस घर में. ईश्वरीची चिडचिड बघून अर्णव म्हणतो, ईश्वरी अशी चिडचिड करून काही प्रॉब्लेम सुटणार नाही आहेत. ईश्वरी म्हणते, एक्झॅक्टली सर, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते. अहो, अंजली ताईंचं मन पुन्हा जिंकायचं असेल ना, तर आधी पॉझिटिव्ह राहावं लागेल. जरूर बनेगी बात जब हम देंगे दुश्मनों को मात. ईश्वरी आपला हात पुढे करते. अर्णव हात मिळवतो. ईश्वरी, अर्णव आता अंजलीचा राग कसा घालवायचा आहे या विचारामध्ये असतात. पॉझिटिव्ह राहून आता ते राग घालवणार असतात. आता अर्णव, ईश्वरी अशी काय कमाल करणार आहे, अशी कोणती जादू करणार आहेत की ज्यामुळे अंजलीचा राग छूमंतर होऊन जाईल आणि त्यासोबत राकेशलाही एक्सपोज करतील. पण हे सगळं कसं होईल ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अर्णव जमिनीवर अंथरूण घालतो. ईश्वरी विचारते, अर्णव सर, अहो अंथरूण जमिनीवर कशाला? बेडवर झोपा ना. अर्णव म्हणतो, माझी ताई त्या चाळीमध्ये जमिनीवर झोपली असेल, त्यामुळे मी बेडवर झोपणार नाही, मी सुद्धा खाली झोपणार. अर्णव खाली झोपतो. ईश्वरी त्याच्या शेजारी अंथरूण घालते आणि त्याच्या शेजारी झोपते. ईश्वरी म्हणते, सर, जर तुम्ही जमिनीवर झोपणार असाल ना, तर मी सुद्धा जमिनीवर झोपणार. ईश्वरी अर्णवकडे बघत स्माईल करत कधी झोपते तिचं तिला कळत नाही. पण अर्णवला मात्र झोप लागत नाही. त्याला अंजलीची खूप काळजी वाटते. तर इथे अंजलीसुद्धा आपल्या घरी एकटी असते. राकेश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर गेलेला असतो. अंजली रात्रभर डासांमध्ये आणि एकटी झोपण्याचा प्रयत्न करते. खूप उशिरा तिला झोप लागते. तर दुसऱ्या दिवशी अंजली झोपेतून उठते आणि ती राकेशला फोन लावते. पण राकेशचा फोन स्विच ऑफ येत असतो. अंजलीला वॉचमन दादांचा फोन येतो. वॉचमन दादा सांगतात की आज सोमवार आहे, आज आतल्या नळाला पाणी येणार नाही, तुम्हाला बाहेरच्या नळावरून पाणी भरावं लागेल. अंजलीची मदत करायला तिथे कोणीच नसतं, ना राकेश ना वॉचमन. अंजली पाण्याच्या कळशा उचलते आणि पाणी भरायला बाहेर जाते. तर इथे ईश्वरीची आई क्लाउड किचनला आलेली असते आणि तेवढं तिथे स्केच आर्टिस्ट येतो. वल्लरीचं स्केच काढण्यासाठी तो आलेला असतो. सुप्रिया वर्णन करून सांगते की वल्लरी कशी दिसते आणि त्या पद्धतीने त्या प्रकारे हुबेहूब चित्रकार ते चित्र काढतो आणि तो सुप्रियाला दाखवतो. सुप्रिया ते स्केच बघते आणि खूप खुश होते. डिटेलिंग्स अजून व्हायचे बाकी असतात. स्केच आर्टिस्ट म्हणतात, मला अजून फक्त 1 तास लागेल, 1 तासात तुमचं चित्र पूर्ण होईल. सुप्रियाला आनंद होतो. तिला वाटतं की आता हे स्केच आपण पोलिसात दाखवायचं आणि ही जी कोणी बाई आहे तिला शोधून काढायचं. या सगळ्यामुळे ईश्वरीचा संसार मार्गी लागेल आणि आपल्या आयुष्यातला अंधारसुद्धा बाजूला होऊन जाईल. सुप्रिया या सगळ्या विचारात असते आणि तिला घरून नम्रताचा फोन येतो. ती बाबांना घेऊन बाहेर चाललेली असते आणि घरी सिलेंडरवाला येणार असतो. सुप्रियाला त्यामुळे लवकर घरी जावं लागतं. ती चित्रकाराला सांगते की तुमच्या दुकानात येऊन माझी मुलगी किंवा आम्ही स्केच घेऊन जाऊ. स्केच आर्टिस्ट ठीक आहे म्हणतो आणि तिथून निघतो. सुप्रिया घरी जायला निघते आणि जाताना ती ईश्वरीला फोन लावते. इथे ईश्वरी किचनमध्ये काम करत असते. ईश्वरी फोन स्पीकरवर टाकते. सुप्रिया म्हणते, ईश्वरी आता आपलं काम होणार आहे. अगं ते स्केच आर्टिस्ट आले होते, त्या बाईचं स्केच काढले, हुबेहूब त्या बाई कशी दिसते ना हे त्यांनी स्केच काढले. आता लवकरच ती बाई पकडली जाईल. ईश्वरी सुप्रिया बोलत असतात आणि वल्लरी मागून सगळं ऐकत असते. सुप्रिया म्हणते, अगं स्केच झालंच होतं, पण आहे ना बाबांना घेऊन नम्रता बाहेर गेली आहे आणि मला घरी सिलेंडरवाला येणार आहे म्हणून लवकर जावं लागतं. मी त्यांना सांगितलं आहे की संध्याकाळी माझी मुलगी येऊन घेऊन जाईल, तू आणशील का स्केच? ईश्वरी म्हणते, हो आई आणेन ना, पत्ता सांग तेवढा. सुप्रिया पत्ता सांगते. वल्लरी तो पत्ता ऐकून घेते. वल्लरी ठरवते की ईश्वरीच्या आधी आपण तिथे जायचं आणि आपण ते स्केच मिळवायचं. वल्लरी लगेच त्या पत्त्यावर स्केच आणण्यासाठी जाते. तर इथे अंजली नळावर पाणी भरायला आलेली असते. नळावरची बायकांची भांडणं चालू असतात. अंजलीला ते सगळं काही जमत नाही, पण ती कशी बशी लाईनमध्ये उभी असते आणि पाणी भरण्यासाठी पुढे होते. तर इथे अर्णव ऑफिसला जायला निघालेला असतो.
ईश्वरी त्याला बाय करायला रुमाल द्यायला कारजवळ येते आणि तेवढ्यात तिथे वॉचमन दादा येतात. वॉचमन दादा अर्णव ईश्वरीला सांगतात की आज सोमवार आहे, आज नळावर पाणी येणार नाही, त्यामुळे अंजलीताईंना बाहेरून पाणी भरावं लागेल. मी आणि माझी बायको इथे कामाला आलो आहे. अंजलीताईंचे हाल होत असतील. राकेश सर पण नाही तिथे. अर्णव ईश्वरी लगेच अंजलीच्या मदतीसाठी तिथून निघतात. तर इथे अंजली नळावर पाणी भरायला आलेली असते. ती बराच वेळ उभी राहते आणि जेव्हा तिचा नंबर येतो तेव्हा बायका तिला पाणी भरू देत नाही. तिला खूप त्रास देत असतात. तिचा हंडा कळशी सगळं फेकून देतात आणि अंजलीला हाताला धरून बाहेर काढतात. हे सगळं चालू असताना अर्णव ईश्वरी तिथे येतात. ईश्वरी आपला पदर खोचते आणि त्या बायकांना अद्दल घडवण्यासाठी पुढे धावत जाते. ईश्वरी त्या सगळ्या बायकांना थांबवते, त्यांना दम देते, त्यांना इंदोरी झणका दाखवते. ईश्वरी त्या बायकांशी खूप भांडते आणि सुत्तासारखं त्यांना सरळ करते. ईश्वरी त्या बायकांना म्हणते, हे बघा, या अंजलीताई आहेत माझ्या ननंदबाई. जोपर्यंत त्या इथे आहेत तोपर्यंत जर तकलीफ दिली तर मुझसे बुरा कोई नहीं होगा. सगळ्या बायका घाबरतात. त्या म्हणतात, आम्ही यापुढे असं काही करणार नाही. आम्ही अंजलीताईंना आधी पाणी भरायला देऊ. ईश्वरी पाणी भरते आणि अर्णव ते पाणी अंजलीच्या रूमकडे घेऊन जातो. अर्णव अंजलीच्या रूममध्ये ते पाणी भरून देतो. अंजली म्हणते, झालं ना तुझं, आता जा, मला नकोयस तू. तुम्ही दोघं माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं नाही. अर्णव म्हणतो, ताई, अगं तुझे किती हाल होत आहेत. तुझं हक्काचं घर आहे ना, तू चल ना आमच्यासोबत. अंजली म्हणते, मी येणार नाही. हे आमचं घर आहे, माझ्या नवऱ्याने घेतलेलं. भाड्याचं का असे ना, किती लहान का असे ना, पण माझ्या नवऱ्याचं खऱ्या कमाईचं आहे. मी आणि माझा नवरा तुझ्या घरात राहत होतो त्यावेळेस लायकी काढली होतीस ना, म्हणून मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही, तू जा. अर्णव ईश्वरी काही जात नसतात. अंजलीचे सारखं बोलत असतात. तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. अंजली रागावते आणि आत जाते. ती दरवाजा लावून घेते. अर्णवला अंजलीच्या वागण्याचा खूप त्रास होतो. अर्णव पुन्हा पुन्हा अंजलीला आवाज देऊन तिला समजवायचा प्रयत्न करतो. ईश्वरी अर्णवला बाजूला घेते आणि त्याला समजवते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो आता आपण पाणी भरलं, पण ताईंनी ओतून दिलं का? नाही ना, तुम्हाला आत येऊ दिलं आणि पाणी भरू दिलं. ही आपली जीत आहे. हळूहळू आपण दोघं मिळून ताईंचं मन वळवू, त्यांचं मन जिंकून घेऊ. आपण एक काम करू ना, आपण ताईंची मदत करू आणि त्यांना कळू पण द्यायची नाही. आपण आहे ना वॉचमन दादांना थोडे पैसे वाढवून देऊ आणि त्यांना सांगू की अंजली त्यांची छोटी छोटी कामं करून द्या. अर्णवला ईश्वरीची ही आयडिया आवडते. तो वॉचमनला जास्तीचे पैसे द्यायला तयार होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.